हा आंब्याचा शिरा असा मऊ आणि लुसलुशीत होतो की तोंडात टाकताच विरघळतो. पण बऱ्याच जणांचा शिरा मऊ लुसलुशीत न होता तो चिकट होतो. म्हणूनच परफेक्ट टेक्स्चर आणि जबरदस्त चव येण्यासाठी काही टिप्स आपण दिलेल्या आहेत, ज्यामुळे तुमचाही शिरा असाच परफेक्ट होणार. नमस्कार मंडळी, आंबा स्पेशल या सिरीजच्या तिसऱ्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवतोय मऊ, चविष्ट आणि सुगंधी असा आंब्याचा शिरा. एकदा जर हा आंब्याचा शिरा बनवलात ना तर नेहमी नेहमी बनवाल, एवढा हा भारी होतो. चला तर साहित्य बघूयात. तर 1 वाटी बारीक रवा घेतलाय, त्याच वाटीने पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी तूप आणि एका आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. रस म्हणजेच गर काढून घेतलाय, त्याच्यामध्ये पाणी वगैरे घातलेलं नाही. आणि थोडासा सुकामेवा, छोटा पाव चमचा वेलची पूड. आता कढईमध्ये हे सगळं तूप घालूयात. तूप थोडंसं वितळलं का मग त्याच्यामध्ये रवा घालायचंय आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचाय. मी आज बारीक रवा वापरलाय. जर कोणाकडे उपलब्ध नसेल तर मोठा रवा वापरला तरीही चालतो. फक्त तो छान असा भाजून घ्यायचा, कोणत्याही प्रकारचा असू द्या. मऊ लुसलुशीत शिरा होण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप हीच आहे. बरेच जण काय करतात, रवा भाजताना घाई गडबड करतात आणि तो फुल गॅसवरती वगैरे भाजून घेतात, ज्यामुळे मग शिरा चिकट होतो. तर फुल गॅसवरती न भाजता एकदम मंद गॅसवरती हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. बघा, बऱ्यापैकी भाजत आलाय, याने तूप सोडायलाही चालू केलंय. आता आपण जो सुकामेवा घेतलेला होता तोही याच्यामध्येच घालून थोडासा परतून घेऊया. रंगही इथे बदललेला तुम्हाला दिसतच असेल रव्याचा. अशा प्रकारे भाजून घ्यायचा. अगदी 1 मिनिटभर इतका हा सुकामेवा परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण जो आंब्याचा गर काढून घेतलाय ना तोही घालायचा याच्यातच. मी हा हापूस आंब्याचा गर काढून घेतलाय. जर कोणाकडे केशर आंबा असेल त्याचा वापरला तरीही चालतो, पण शक्यतो हापूस किंवा केशर आंबाच वापरायचा. त्या दोन्हीही आंब्याची चव, टेक्स्चर आणि रंग खूप छान असतो, त्यामुळे आपले जे हे आंब्याचे पदार्थ असतात ना ते खूप भारी होतात. तर बघा, आंब्याचा गर रव्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचंय, साधारण 1-2 मिनिटांसाठी, जेणेकरून हा गर थोडासा याच्यामध्ये भाजला जाईल आणि त्याचा जो कच्चेपणा असतो ना तो निघून जाईल. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचे. तर रवा भाजतानाच मी दूधही गरम व्हायला ठेवलं होतं आणि याच्यामध्ये आपल्याला गरम दूधच घालायचं आहे, थंड दूध घालायचं नाही. इथं मी 2 वाट्या दूध घेतलं आणि ते सगळं दूध याच्यामध्ये घातलेलं आहे. आता परत एकदा छान असं हे परतून घ्यायचं, जेणेकरून हे सगळं दूध रव्यामध्ये शोषलं गेलं पाहिजे. मग रवाही छान असा फुलून येतो आणि मगच याच्यामध्ये साखर घालायची. आंब्याचा शिरा करताना किंवा बाकी कोणत्याही प्रकारचा शिरा करताना रवा पूर्णपणे शिजला ना मगच साखर घालायची. काय होतं, जर रवा शिजायच्या आधीच साखर घातली का मग तो रवा शिजत नाही आणि मग हवं तसं टेक्स्चर त्या शिऱ्याला येत नाही. इथं बघा, आपला रवा छान असा फुललाय. आता ही सगळी साखर याच्यामध्ये घातली आणि परत एकदा हे सगळं मिसळून घ्यायचंय. ही सगळी प्रोसिजर करताना मात्र गॅस मंदच ठेवायचा, अजिबात वाढवायचा नाही. थोडासा वेळ लागतो हा शिरा करायला, पण एवढा जबरदस्त हा तयार होतो की तोंडात टाकताच खरंच विरघळतो. असा हा भारी टेक्स्चरचा शिरा तयार होतो. साखर सगळ्या रव्यामध्ये मिक्स झाली का मग याच्यावरती झाकण ठेवायचे आणि परत फक्त मोजून 2 मिनिटाची वाफ आपल्याला काढून घ्यावी लागेल. त्यापेक्षा जास्त याला शिजू द्यायची गरज नाही, कारण आधीच आपला रवा शिजला गेला आहे. मी याची एक वाफ काढून घेते. तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण या आंबा स्पेशल सिरीजमध्ये आपण अशाच साध्या सोप्या, स्वादिष्ट आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणाऱ्या आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत आहोत, ज्या तुम्हीही अगदी सहजपणे घरी करू शकता. तर बघा, 2 मिनिटाची वाफ काढली आणि इथं हा आपला आंब्याचा शिरा तयार झालाय. दिसायला टेक्स्चर काय जबरदस्त आलंय आणि रंगही सुरेख आलेला आहे. आता आपल्याला हे छान असं वाढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. दिसायला हा आंब्याचा शिरा जेवढा सुरेख दिसतो ना त्याहूनही जबरदस्त याची चव आहे. त्यामुळे या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्हीही हा आंब्याचा शिरा नक्कीच करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून सांगा. आणि हो, याआधी तुम्ही आंब्याचा शिरा बनवला होता का हेही कमेंट करून सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा
आणि या आंब्याच्या सिरीजमधील एकही भाग न चुकवता पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका अशाच आंब्याच्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त मस्त आंबे खा आणि मस्त रहा.